हाय, मी नम्रता. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आम्ही निघालो होतो माझ्या नंदूबाईंच्या जत्रेला. त्याच्यानंतर सातारा स्टँडवर आलो आणि बस भेटली आणि परत त्या बसमधून आम्हाला खाली उतरायला लागलं बघा, कारण बसच पंक्चर झाली आणि परत बस भेटत नव्हती. फायनली बस भेटल्यानंतर असं उभं राहून लटकत जावं लागलं आणि पुसेगाव नंतर आम्हाला बसायला जागा भेटली. फायनली 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आम्ही मसवड स्टँडवर उतरलो आणि रिक्षा बघितली. रिक्षा बघितल्यानंतर सुद्धा असं खूप ट्रॅफिक होतं. एक 10-15 मिनटं असंच आम्हाला ट्रॅफिक लागलं होतं. त्याच्यानंतर फायनली कशीबशी रिक्षा त्याच्यातून बाहेर पडली आणि आम्ही रोडला लागलो. तिथून आम्हाला रेणुका मातेच्या मंदिराकडे जायचं होतं, कारण रेणुका मातेच्या मंदिरातच त्यांची जत्रा होती. इथं चुलत सासूबाई म्हणतायत, आपलं काय करताय, बाहेरचा पण जरा व्ह्यू घ्या की. मासा नदी होती इथं, मानगंगा म्हणून रिक्षावाल्यांनी नाव सांगितलं. त्याचा थोडासा व्ह्यू शूटिंग घेतलं. इथं रिक्षावाले सांगतात की नदीचं नाव मानगंगा असं आहे. आणि इथं एका कडेला मसवडची 21 तारखेला जत्रा असल्यामुळे इथं पाळणा वगैरे याचीच तयारी सगळी चालू होती. आणि फायनल डेस्टिनेशनला पोचलो होतो. असं या साईडला आमचं आणि दुसऱ्या साईडला दुसऱ्या. इथं आल्या नंदूबाईंनी देवाचा भंडारा लावला होता. आणि आल्यानंतर पहिलं सासूबाईंना भेटले. माझ्या सासूबाई, त्यांना मी म्हणत होते आई हाय करा. त्या सगळ्यांना हाय करत होत्या. आणि या मावशी नंदूबाईंच्या सासूबाई आणि हे मिस्टर म्हणजे माझे दादा. त्याच्यानंतर देवाचं पहिलं दर्शन घेतलं. इथं मागून माझ्या जाऊबाई सगळे शूटिंग घेत होत्या, त्यांच्यामुळेच मला व्हिडिओ काढणं. हे रेणुका मातेचं मंदिर आहे. रेणुका मातेचं दर्शन घेतलं आणि माझ्यानंतर माझ्या जाऊबाईंनी सुद्धा रेणुका मातेचं दर्शन घेतलं. इथं मी नंतर बाहेर आल्यानंतर वर्धन छान त्याच्या मामांसोबत खेळत होता, त्यामुळे त्याचं काही मला टेन्शन नव्हतं. परत इथं दुसरं गोमाताचं एक दर्शन घेतलं. इथं एक छोटंसं मंदिर होतं आणि इथं जाऊबाईंच्या पायाला मुंग्या चावल्या. त्याच्यानंतर इथं आलो, म्हटलं थोडंसं प्रसादाला आपला हातभार लागावा म्हणून थोड्याशा भाकरी केल्या. आणि मला असा कधीतरी चुलीवर स्वयंपाक करायला खूप आवडतं आणि असं बायका वगैरे असतील तर गप्पा मारत मारत खूपच छान वाटतं. आणि मटणाची आणि भाकरीची चव एक नंबर झाली होती. रस्सा तर खूप छान झाला होता. त्याच्यानंतर सगळ्या सवाष्णी जेवायला बसल्या होत्या आणि सवाष्णी जेवून झाल्यानंतर मग अशी आमची पंगत इथं बसली होती. आणि मी दादांना म्हणत होते, तोंडं दिसत आहेत ना सगळ्यांची. तर स्पेशल माझी नणंद उभी होती आमची खातिरदारी करण्यासाठी. हाय कर की. हाय, कसं आहे? हाय करत की हाय कर. माझा मुलगा पण हाय करतोय. वर्धा हाय कर. हाय. इथं मुलानं तर काय बाय नाही केलं, पण मुलीनं मात्र ऐकलं. मुलगी कशी बाय करते बघा. त्याच्यानंतर असं मस्तपैकी जेवण केलं. जेवण खूप टेस्टी झालं होतं आणि असं सगळ्यांनी इथं जेवण खूप छान करून घेतलं. आणि जत्रेतल्या जेवणाची मजा काहीतरी वेगळीच असते. इथं मावशींनी मला देवाचा भंडारा लावला आणि त्याच्यानंतर त्यांनी माझी ओटी भरली. आणि आता इथं वर्धन बघा, जणू काही त्याचं काहीतरी काम असल्यासारखं इथं नुसता मध्ये 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 करत होता. आणि हे सगळं झाल्यानंतर परत आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. स्टँडवर पोचल्यानंतर सुद्धा आम्हाला बस नव्हती. खूप जास्त वेळ वेटिंग करायला लागलं होतं आणि मुलं पण खूप वैतागली होती. आणि काय करायचं म्हणून इथं जाऊबाई दोघांचे फोटो क्लिक करत होते. इथं 7:45 नंतर 8:30 झाल्या होत्या, तरीसुद्धा बस आम्हाला भेटली नव्हती. मुलं आणि आम्ही सुद्धा खूप जास्त वैतागलो होतो. फायनली 8:30 वाजता बस मिळाली होती आणि रिफ्रेशमेंट म्हणून अशा लेमनच्या गोळ्या घेतल्या होत्या. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.